जातीचा गर्व आणि जातीचा अभिनिवेश हा माणसाला कोणत्या स्तराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही। नुकत्याच बीडमध्ये 2 आत्महत्या झालेल्या आहेत। एक आत्महत्या आहे सचिन मुंडे यांची आणि दुसरी आहे पांडुरंग सोनवणे यांची। हे दोन्ही तरुण वंजारी समाजातले आहेत आणि या तरुणांनी आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांचा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। खरं तर हा पंकजा मुंडेंचा पराभव झाला म्हणून झालेली आत्महत्या नाही आहे, तर ही जातीचा पराभव झाला म्हणून झालेली आत्महत्या आहे। आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? तर हेच खरं आहे, कारण बीडमध्ये जो जातीय संघर्ष निर्माण झालेला आहे तो संघर्ष जर आपण बघितला तर त्या संघर्षामध्ये फक्त एकच दिसतं आहे की आमच्या जातीचं वर्चस्व असलं पाहिजे असं दोन्ही समाजाला वाटतं आहे। एका बाजूला मराठा समाज आहे, दुसऱ्या बाजूला वंजारी समाज आहे। या दोन्ही समाजामध्ये एक वेगळा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या दोन्ही समाजाला असं वाटते की आमचं वर्चस्व आमच्या जिल्ह्यावरती असलं पाहिजे आणि आमच्याच जातीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं या समाजाला वाटतं। गेली अनेक वर्षापासून वंजारी समाजाचं नेतृत्व बीडच्या जिल्ह्यावरती आहे। गोपीनाथ मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, हे मुंडे घराण्याचं वर्चस्व तिथं राहिलेलं आहे। परंतु यावेळेस तिथं थोडासा बदल झाला आणि मुंडे घराण्याऐवजी मराठा समाजामधले बजरंग सोनवणे हे निवडून आले आणि वंजारी समाजाला असं वाटायला लागलं की वंजारी समाजाचं नेतृत्व आणि किंवा वर्चस्व हे जिल्ह्यावरचं संपलेलं आहे। हालाकी धनंजय मुंडे आणखीनही मंत्रिमंडळामध्ये आहेत महाराष्ट्राच्या, पंकजा मुंडेंचं नेतृत्वही मोठं आहे, परंतु या समाजाला असं वाटतं की आपला पराभव झाला नाही पाहिजे, अर्थातच आपल्या जातीचा पराभव झाला नाही पाहिजे। याच्यासाठी प्रचंड मेहनत इथल्या दोन्ही समाजाने घेतलेली आहे आणि दोन्ही समाजामध्ये हा संघर्ष निर्माण झालेला आहे। आता हा जातीय संघर्ष निर्माण झालेला आहे, पण जातीचा अभिनिवेश, जातीचा गर्व हा माणसाला शांत बसू देत नाही। जेव्हा जेव्हा जातीचा पराभव होतो, जातीचा अपमान होतो, तेव्हा तेव्हा हा जातीचा अभिनिवेश, जातीचा गर्व हा उफळून येतो आणि अशा घटना घडायला लागतात। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जात हा घटक आपल्याला गुलामीची जाणीव करून देतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतातला प्रत्येक माणूस हा गुलाम आहे, परंतु त्याच्या गुलामीचा दर्जा हा समान नाही। काही लोकांचा थोडा वर आहे, काही लोकांचा त्याच्यापेक्षा वर आहे, काही लोकांचा खूपच खाली आहे, परंतु प्रत्येक माणूस हा जातीचा गुलाम आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की ही गुलामी संपली पाहिजे। ब्रिटिशांची गुलामी काय साधी सोपी आहे, ती आपल्याला केव्हाही हाकलून देता येईल, पण जातीची जी गुलामी आहे ही गुलामी आपल्याला शांत बसू देत नाही आहे। त्या गुलामीचा देखील आपल्याला आनंद वाटतो की आम्ही या जातीमध्ये जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे। अर्थातच त्या गुलामीचा गर्व आपण बाळगतो आहे, त्या जातीचा गर्व नाही आहे। आता ही जी गुलामी आहे, ही गुलामी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ तुम्हाला वाचावा लागतो, पण हिंदू धर्मामधले जे लोक आहेत हे हा ग्रंथ वाचत नाहीत। आता सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे बीडमध्ये जो संघर्ष निर्माण झालेला आहे मराठा आणि वंजारी समाजाचा, हा संघर्ष हा 2 जातीतला जरी असला तरी एका धर्मातला आहे। म्हणजे 2 जाती आहेत, मराठा जात आहे आणि वंजारी जात आहे, परंतु या दोन्ही जाती हा हिंदू धर्माचा भाग आहेत, पण तरीही यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। आता पुन्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टवरती येतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भाषण जे लिहिलेलं आहे हे भाषण खरं तर हिंदूंसाठी लिहिलेलं आहे। त्याचा बौद्धांशी काही संबंध नाही, त्याचा मुस्लिमांशी काही संबंध नाही, त्याचा शिखांशी काही संबंध नाही, पारशी वगैरे कुठल्याच व्यक्तींशी याचा संबंध नाही आहे किंवा कुठल्या धर्माशी संबंध नाही। याचा संबंध फक्त हिंदू धर्माशी आहे आणि हे भाषणच फक्त हिंदू धर्मातल्या लोकांसाठी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये असं सांगितलं की हिंदू धर्म जो आहे हा हिंदू धर्म हा कशा पद्धतीने विभागलेला आहे किंवा त्याचं विभाजन कशा पद्धतीनं झालेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हिंदू धर्माचा विस्तार का होऊ शकत नाही, तर त्याचं कारणच असं आहे की हिंदू धर्म हा मिशनरी धर्म नाही आहे। आणि मिशनरी धर्म का नाही आहे, तर तिथे जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेने हिंदू धर्माची वाढच होऊ दिली नाही, जेवढा आहे तेवढाच आहे। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जाती व्यवस्था जर संपली तर आपण सगळेजण हिंदू म्हणून एकत्र येऊ, परंतु हिंदू म्हणून एकत्र येण्यामध्ये अडचण काय आहे, तर इथली जाती व्यवस्था आहे। त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की मुस्लिम समाज मुस्लिम म्हटलं की एकत्र येतो, शीख समुदाय शीख म्हटलं की एकत्र येतो, पारशी समाज पारशी म्हटलं की एकत्र येतो, परंतु हिंदू समाज हिंदू म्हटल्यावर एकत्र येत नाही, तर तो त्याच्या जातीचा विचार अगोदर करतो। आणि म्हणून जातीचा अभिनिवेश, जातीचा गर्व हा हिंदू समाजाला कधीही त्याचं ऐक्य होऊ देत नाही।
बीडमधला संघर्ष आपल्याला असं दिसतोय की हे सगळे जे जाती घटक आहेत किंवा वंजारी समाज किंवा मराठा समाज या दोघांनाही हिंदू असल्याचा गर्व आहे, परंतु त्यातल्या त्यात वंजारी समाजाच्या जातीचा गर्व वेगळा आणि मराठा समाजाच्या जातीचा गर्व वेगळा, या दोन्ही जातींचा गर्व वेगळा आहे आणि या दोघांनाही पुन्हा हिंदू धर्माचा गर्व आहे. आता जर हे दोन्ही हिंदू असतील तर मग काय फरक पडतो, पंकजा मुंडे निवडून आल्या काय किंवा बजरंग सोनवणे निवडून आले का, या दोघांनाही फरक नाही पडला पाहिजे, कारण दोन्ही हिंदू आहेत. जर तिथे एखादा समजा मुस्लिम निवडून आला असता, एखादा बौद्ध निवडून आला असता तर मग यांना दुःख होणं अपेक्षित होतं किंवा ते झालंही असतं, परंतु तिथं तसं झालेलं नाही आहे. तर तिथं हिंदूच निवडून आलेला आहे आणि हिंदूचाच पराभव केलेला आहे, परंतु जातीचा जो गर्व आहे हा जातीचा गर्व मात्र इथं संपतो आहे. जर समजा वंजारी समाजाचा एखादा नेता तिथं निवडून आला असता तर मराठा समाजाला दुःख झालं असतं आणि आता मराठा समाजाचा नेतृत्व निवडून आलेला आहे तर वंजारी समाजाला दुःख झालेलं आहे. आता ह्या दोघांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे दोघेही संसदेमध्ये यापूर्वीही प्रीतमताई मुंडे होत्या, गोपीनाथ मुंडे होते, त्यानंतर पंकजा मुंडेही होत्या, ही सगळी मंडळी सातत्यानं निवडून आलेली आहे, परंतु आता फक्त मराठा समाज निवडून आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कुठे ना कुठे वंजारी समाजाचा जे वर्चस्व आहे किंवा त्याच्या जातीचा जो पराभव आहे हा पराभव बऱ्याच लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. जर पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तरी सिच्युएशन हीच असती की मराठा समाजामधल्या लोकांची नाराजी असती, मराठा समाजामधल्या लोकांच्याही हा पराभव जिव्हारी लागलेला असता. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की पंकजा मुंडेंचा पराभव झाला म्हणून सचिन मुंडे आहेत किंवा पांडुरंग सोनवणे आहेत, या दोघांनी आत्महत्या केलेली आहे. आता ही आत्महत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ही आत्महत्या आपल्या जातीचा पराभव झालेला आहे म्हणून झालेली आत्महत्या आहे. पण या दोघांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण दोघेही हिंदू आहोत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगत होते की तुमच्यामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत तुमचं ऐक्य होऊ शकत नाही. तुमचा जातीचा अभिनिवेश, तुमच्या जातीचा गर्व हा तुम्हाला शांत बसू देत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की कुठे ना कुठे हा जर भविष्यातला जातीय संघर्ष टाळायचा असेल तर आपल्याला या जातीचा अंत करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी जाती अंताची लढाई हाती घेतलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाती अंत बाबासाहेब आंबेडकरांनी तर केलाच, त्यांच्या समाजाचं जे स्वातंत्र्य होतं, त्यांना ज्या समाजाला या गुलामीमधून मुक्त करायचं होतं त्या गुलामीची लढाई तर बाबासाहेब आंबेडकर लढतच होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हिंदू धर्मामध्ये देखील लोकांनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. हिंदू म्हणून लोक एकत्र येत नाही आहेत कारण त्यांच्यामध्ये जी जातीव्यवस्था आहे ती जातीव्यवस्था त्यांना एकत्र येऊ देत नाही. प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या जातीच्या अनुषंगाने विचार करतो. बीडमधला जर संघर्ष हिंदू किंवा मुस्लिम असता तर गोष्ट वेगळी होती, परंतु हिंदू किंवा मुस्लिम याच्यातला संघर्ष नाही आहे, तर हिंदूमधलाच संघर्ष आहे आणि तो म्हणजे त्यांच्या अंतर्गत असलेल्या जातीचा संघर्ष आहे. हालाकी तिथे बऱ्याचशा जाती आहेत, फक्त मराठा आणि वंजारी समाज हे दोनच जाती आहेत अशातला भाग नाही आहे. अनेक जाती तिथे आहेत, परंतु त्यातला कुठलाही संघर्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु ज्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या मात्र हे जिव्हारी लागलेलं आहे आणि मग त्यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण झालेला आहे. आता हा संघर्ष निर्माण होण्याच्या पाठीमागचं कारण फक्त राजकारण नाही आहे, तर त्यांच्या जातीचा असलेला गर्व, त्यांच्या जातीचा असलेला अभिनिवेश हा त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि म्हणून हा गर्व, हा अभिनिवेश गळून पडला पाहिजे. त्याला गर्व बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही एखाद्या जातीमध्ये जन्माला आलेले आहात म्हणजे तुम्हाला गर्व बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही जर त्या जातीमध्ये जन्माला आलेला असाल तर तुम्ही जन्मापासूनच गुलामीत जन्मलेले आहात, ही तुमची खरी ओळख आहे. परंतु ह्या गुलामीला आपण ओळखतच नाही. या गुलामीला आपण आपल्या गळ्यामध्ये टाकलेलं आहे आणि ती जात आपल्या गळ्यातलं एक ताईत बनून आपण फिरतो आहे. म्हणून त्या जातीच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं तर आपल्याला राग येऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतंय की वंजारी समाजाच्या विरोधामध्ये काहीतरी बोललं, फेसबुकला काहीतरी पोस्ट टाकली किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून संघर्ष निर्माण होते. परळी बंद होते, बीड बंद होते, गेवराई बंद होते, अनेक शहरं बंद केली जात आहेत. कशासाठी? तर फक्त आपल्या जातीचा अभिमान किंवा आपल्या जातीचं जे संघटन आहे ते संघटन दाखवून देण्यासाठी. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो संघर्ष निर्माण झालेला आहे हा संघर्ष केवळ राजकीय संघर्ष आहे का, किंवा आपली जी जात आहे ही जात केवळ राजकारणासाठी जन्माला आलेली आहे का? पराभव होत असतो. पराभवाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की अनेक जाती इथे आहेत, अनेक जाती निवडणुका लढवतात, अनेक जातींचा पराभव होतो, परंतु
इतकी टोकाची भूमिका कुठल्याही जातीने घेतली नाही पाहिजे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा जातीचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपण थांबवला पाहिजे. आज बजरंग सोनवणे निवडून आलेले आहेत, उद्या कदाचित पुढच्या टर्ममध्ये पंकजा मुंडे निवडून येतील, त्याच्यानंतर कदाचित कुणीतरी दुसऱ्या एखाद्या बंजारा समाजातला निवडून येईल, मुस्लिम समाजातला निवडून येईल. मग प्रत्येक वेळेस हा जातीचा संघर्ष आपण असाच करणार आहोत का? राजकारण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. राजकारण हा एक खेळ आहे आणि तो खेळासारखाच खेळला पाहिजे. आता ज्या वेळेस दोन टीममध्ये क्रिकेटचा सामना होतो त्यावेळेस एक टीमचा पराभव होतो. आता म्हणून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला म्हणून मुंबई इंडियन्सनं काय दगडफेक करायची का? नाही आहे. तर हा खेळ आहे आणि तो खेळ त्या नियमानेच खेळला गेला पाहिजे. आणि म्हणून क्रिकेटचे ज्या पद्धतीचे नियम आहेत त्याच पद्धतीचे नियम हे राजकारणाचे देखील आहेत, निवडणुकांचे देखील आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे. कोणती जात निवडणुकीमध्ये उभा राहते, कोणती जात पराभव होते, कोणत्या जातीचा पराभव होतोय याला काहीही अर्थ नाही आहे. आणि म्हणून तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की राजकारण हा हसत खेळत खेळण्याचा खेळ आहे. म्हणजे एखादा उमेदवार जर निवडून आला तर त्याची गळाभेट घेऊन आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, एवढा हा चांगला खेळ आहे. परंतु ह्या राजकारणाला आपण ह्या जातीमुळे एवढं घाण करून टाकलेलं आहे की आपण त्याला आता जातीच्या चष्म्यातून बघायला लागलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठल्या जातीची मेजॉरिटी आहे, कोण निवडून येणार आहे याचं कॅल्क्युलेशन आपण लावतो. पण हेही समजून घेतलं पाहिजे की राजकारण हा जातींचा खेळ नाही आहे. राजकारण हा लोकशाहीमधला एक सगळ्यात चांगला खेळ आहे आणि तो आपण हसत खेळत खेळला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी असं वाटत होतं की भारतातल्या हिंदूंची जर सगळ्यात मोठी कमजोरी काय असेल तर ती जाती व्यवस्था आहे. आणि ही जाती व्यवस्था संपवल्याशिवाय हिंदू म्हणून या देशातले लोक एकत्र येणार नाहीत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाला आपण कधीही समजून घेतलेलं नाही आहे. इथल्या हिंदूंनी हे समजून घेतलं पाहिजे की नेमकं बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं, का जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये ते एवढा मोठा संघर्ष उभा करत होते, का जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये ते लढत होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण हिंदू म्हणून एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण पुढे गेलं पाहिजे. हा जातीचा संघर्ष, हा संघर्ष जर टाळायचा असेल तर आपल्याला जाती अंताकडे जावं लागेल. आणि म्हणून बीडमध्ये आपल्याला हिंदू किंवा मुस्लिम खतरे असलेले पाहायला मिळत नाही आहेत, तर हिंदूच्या अंतर्गत असलेल्या जातींनाच आता खतरा निर्माण झालेला आहे. हा संघर्ष काही धर्माधर्मातला संघर्ष नाही आहे, तर हा संघर्ष जातीजातीमधला संघर्ष आहे. आणि हा संघर्ष हिंदूंच्या विरोधातला संघर्ष आहे. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट लाहोरच्या अधिवेशनासाठी तयार केलेलं हे भाषण आपण नक्की वाचलं पाहिजे आणि त्याला समजून देखील घेतलं पाहिजे. तेव्हाच कुठे भविष्यातले आपण हे संघर्ष टाळू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. बीडमधला संघर्ष कशा पद्धतीने टाळता येईल याचं उत्तर तुम्हाला या भाषणामध्ये सापडतं का हेही सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.